हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे 7:15 वाजले. तर मी आत्ताच ऑफिसमधून आले, 5:30 पावणे 6ला आले ऑफिसमधून. मस्त फ्रेश वगैरे झाले, दादांचा माझा चहा झाला. आणि मला बरेचशा ताईंच्या कमेंट आल्या होत्या का देवाईचे मुकुट आणि वस्त्र वगैरे त्याबद्दल. तर मी कमेंटला रिप्लाय तर दिलाच, पण म्हटलं चला सर्व ताईंना एकदा मी कुठून घेतलेल्या वस्तू आहेत त्या आणि जे देवीआईचे दागिने वगैरे आहेत ना त्याच्याबद्दल पण भरपूर कमेंट होत्या. तर मग म्हटलं चला आज ते दाखवूनच देते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत. आता मी सर्व काही वस्तू आहे ना तुम्हाला दाखवणार आहे. तर मी कुठून कुठून वस्तू घेतल्या ना ते पण तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्या ना लिंक पण तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये देणार आहे. शोधून शोधून लिंक देणार आहे. तर कुठून म्हणजे त्या वस्तू घेतल्या ना तुम्हाला समजेलच. आणि माझी दीदी पण घरी आली, तर तिचं चाललं होतं का मम्मी खूप मावशा तुला विचारतात का काय वस्तू कुठून घेतले ते दाखव तू. तर मग म्हटलं चला दाखवते. बरेचशा ताईंच्या हे दिव्यांबद्दल कमेंट होत्या का ह्या तुम्ही कुठून घेतल्या ताई. तर कमीत कमी याला 2.5-3 वर्ष झाले मी ऑनलाईन घेतले होते मिशोवरून. आणि खूप जड आहे बरं का, एवढे हेवी दिवे आहेत ना बघा. तर भरपूर ताईंच्या कमेंट होत्या. मी देवपूजेमध्ये ठेवल्या होत्या ना आपले मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये. तर भरपूर ताईंनी मला विचारलं. तर त्याला घंट्या पण आहे आणि खूप जड आहे, हेवी वस्तू आहे. तर पितळ वगैरे नाही आहे, पण एक वेगळाच अँटिक पीस आहे बघा, खूप छान आहेत. तर माझ्या मते 350 का 400 रुपयाचेच घेतले होते. याला 2-3 वर्ष झाले. तर हे मी पैसे देऊन घेतले होते बरं का, हा असा स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे नाही आहे. तर आपले पैसे देऊन हे वस्तू घेतलेले आहेत बघा, किती छान आहे. भरपूर ताईंनी मला विचारलं होतं म्हणून मी तुम्हाला दाखवतेय. जड पण भरपूर आहे. त्याच्यानंतर मी आपलं मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारचं पहाटे ब्रह्ममुहूर्तावर मी पूजा केली होती. तर त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप भरभरून प्रेम दिलं आणि मला आशीर्वाद पण खूप छान छान दिले माझ्या ताई मावशांनी दादांनी. तर प्रतिसाद पण खूप दिला. तर त्यावेळेस आहे ना मी आपली कोल्हापूरची देवी आईचा मुकुट लावला होता आणि वस्त्र. तर मी आता ते तुम्हाला दाखवते. मी कोल्हापूरला गेले होते. तर कोल्हापूरवरतून देवीचं हे वस्त्र आणलेलं होतं. तुम्हाला मी आता सर्व काही व्यवस्थित दाखवते निवांत बघा. हे देवीचं वस्त्र आणलेलं होतं कोल्हापूरवरतून. मस्त हिरव्या कलरचे बघा आणि मस्त अशी त्याला बॉर्डर वगैरे आहे. काठपदरी झालं, काठपदरी आहे. तर खूप छान आहे बघा, असं वस्त्र आहे हे. आणि त्याच्यानंतर मी देवीचं लगेच मुकुट पण तुम्हाला दाखवते. हा पण मी कोल्हापूरवरतूनच आणला होता. 250 रुपयाचा आहे. 250 रुपयाचा देवीआईचा मुकुट आहे बघा, किती छान असा आहे. आणि ही टिकली पण देवीआई सोबतच होती, तर मी तीच टिकली ठेवली. खूप छान दिसतीये. देवीआईचा मुकुट कोल्हापूरवरून आणलेला होता. तर खूपच छान आहे बघा, किती सुंदर. पुढचं त्याच्यानंतर पुन्हा एक माझ्याकडे देवीआईचा मुकुट आहे, तो पण मी तुम्हाला दाखवते. मुखवटा तेच. तर हा मी मुंबईला आम्ही ज्या वेळेस 2 वर्ष झाले होते, 2 वर्ष झाले का 2.5 वर्ष झाले आम्ही फिरायला गेलो होतो. तर मुंबईच्या महालक्ष्मी आईचा आणलेला आहे हा बघा. याचा डिझाईन बघा किती छान आहे, डायमंड वगैरे खूप मस्त आहे. हा छान चमकतंय. आणि ही नथ सोबतच होती आणि ही बिंदी पण सोबतच आहे. तर ही पॅकिंग आहे हा, बिंदी आणि नथ म्हणजे इयरिंग्स. हा. तर बघा छान असं आहे. आणि याची किंमत आहे ना 750 रुपयाचा आहे. तर ज्या वेळेस 750 रुपये त्यांनी दुकानवाल्यांनी मला सांगितलं होतं ना, तर मी घेतलं नव्हतं, मी निघून आले होते. पण यांनी ऐकलं होतं, तर यांनी जाऊन ये ना मग हा घेतला मुखवटा देवीआईचा. त्यांना वाटलं हिला आवडला होता म्हणून मी घेतला, नाही तर मग त्यांनी घेऊन दिला मला. त्याच्यानंतर ह्याच देवीआईला मी हे वस्त्र आणलेलं आहे बघा, मस्त असा घागरा बघा, तिथूनच आणलेला आहे. हा पण मुंबईवरतूनच आणलेला घागरा आहे. नवरात्रीमध्ये पण छान दिसेल. लावते नवरात्रीमध्ये पण आणि असं बांधायला पण आहे. तर बघा असा आहे हा घागरा. आणि वरतून ओढणी देवीची ओढणी बघा किती छान दिसतीये. तिला पण मस्त असे डायमंड वगैरे लावलेले मणी नाही खडे. हा खडे खडे खडे.
त्याच्यात पुढचा आता देव्याईचे भरपूर देव्याईच्या दागिन्यांबद्दल पण खूप कमेंट होती. सोन्याच्या पेटीमध्ये देव्याईचे दागिने ठेवलेले आहे बॉक्समध्ये. तर चला आता एक एक करून मी दागिने दाखवते. हे बघा, हे सर्व मी कोल्हापूरवरूनच आणलेलं आहे. देव्याईला ही ठुशी आणली बघा, खूप छान ठुशी आहे. ही माझ्या मते 250 रुपयाची आहे. 250 रुपयाची. कमी करत होते पण काही कमी केलीच नव्हती, तर 250 रुपयाला. हा आहे लक्ष्मी हार. हा पण मी कोल्हापूरवरूनच आणलाय. हा काही 250 का 300 रुपयाचा आहे बघा. असं इकडे धरते. हा 250 का 300 रुपयाचा आहे बघा. छान असा लक्ष्मी हार आहे. हे सर्व मी देव्याईसाठीच हे दागिने घेतलेले आहेत. ही आहे मंगळसूत्राची पोत देव्याईला. ही देव्याईसाठी बोरमाळ बघा, खूप मस्त अशी बोरमाळ दाखवली. ही बोरमाळ हे बघा, देव्याईसाठी माझ्याकडे एवढ्या नथ आहे. एक प्रेस करायची नथ आहे, नाही दोन प्रेसच्या नथ आहेत. हे बघा, 2 प्रेसचे आणि एक अशी घालायची आहे, होल आहे तिला, नाकातून घालायची. तर अशा 3 नथी आहेत देव्याईसाठी माझ्याकडे. वजरटी मी ठुशी ही आहे. ठुशी ही देव्याईला पण आमचे दादा म्हणतात त्याला वजरटीक म्हणतात, कारण जुन्या बायका बघा घालायच्या, तर त्याला वजरटीक म्हणायचे. आता ठुशी म्हणतात. तर ही आहे ठुशी देव्याईला घेतलेली. माझ्याकडे पण आहे पण ती सोन्याची. ही देव्याईसाठी घेतली. त्याच्यानंतर ही आहे बिंदी. ही बिंदी खूप जुनी आहे. माझ्या दीदीची लहानपणीची बिंदी आहे. ती कमीत कमी ज्युनियर सिनियर KG ला होती, तर शाळेमध्ये कार्यक्रम वगैरे राहायचे ना, तेव्हाची पण खूप छान बिंदी आहे. तर ही मी देव्याईसाठी केली आहे. ती काय तिनेच 1-2 वेळेस वापरली होती, पण अजून तिचे डायमंड वगैरे जे काय आहे ते सर्व काही व्यवस्थित आहे ही देव्याईला. हा एक देव्याईसाठीच मोत्याचा हार आहे बघा. हा पण हा कोल्हापूरवरून आणलाय का कुठून? हा माझ्या आईने दिलेला आहे. तर बघा, हा एक देव्याईसाठीच मी केलेला आहे हा हार. खूप छान हार आहे हा एक. मला फॅन बंद केला का? ही एक मंगळसूत्राची पोत आहे. ही ज्या वेळेस कोल्हापूरला आपण देव्याईची ओटी वगैरे भरायला जातो ना दर्शनाला, तर त्यावेळेस जे पूजेचं सामान ओटीचं नेतो ना, त्याच्यामध्ये दिलेलं होती. तर ती 1-2 वेळेस घालेल देव्याईला मी. आणि त्याच्यानंतर ही एक देव्याईसाठीच आहे, ठुशी सारखीच आहे, पण ही अजून कधी वापरली नाहीये, पण आहे माझ्याकडे भरपूर तिच्यात काळे मणी. तर हे सर्व अशा मी घेतले सर्व काही मार्गशीर्ष गुरुवारला म्हणा किंवा नवरात्रात म्हणा, दिवाळीच्या वेळेस जेव्हा कधी देव्याईचा कार्यक्रम वगैरे असतो ना, त्यावेळेस असं देव्याईचा उत्सव वगैरे जो असतो ना, त्यावेळेस अशा वस्तू मी घेऊन ठेवलेल्या आहे. तर चला, आता हे सर्व काही मी तुम्हाला दाखवलं. आता उद्याची तयारी. उद्याचा ऑफिसमधून येतानाच उद्याचे सर्व काही पूजेचं सामान घेऊन आले. तर अजून बघा पिशवी इथंच आहे, पर्स पण काढलेली नव्हती ती काढते. आणि उद्या लागणारे जे काही साहित्य आहे ते घेऊन आले. येताना हे आपले कसले दादा नागवेलीचे पानं आणलेत, हे लावायचे आहेत. तर हे मी आता लावून देणार आहे. बघा, मस्त असे पानं आहे. त्याच्यात सर्व फुलं आणले उद्याच्या पूजेसाठीच, वेणे आणि फुलं. देव्याईच्या पोथ्या उद्या उद्यापन आहे, तर हे पोथ्या घेऊन आले उद्यासाठी. आणि केळी, हे सर्व काही घेऊन आले. उद्याची लागणारी जी काही पूर्वतयारी आपण त्याला म्हणू शकतो. हे रामसे मावशींचे. तर चला,
आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.